फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओम. यू वॉचिंग रेड टू रेड. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांवर एक सुंदर असे भाषण. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईकसुद्धा करा. जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतचित्ताने ऐकावी माझी नम्र आहे. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हता, देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. अशा या ज्ञानसूर्याला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायद्याचे ज्ञाते, राजनीतितज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीची शृंखला तोडणारा महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मिता ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा, अस्पृश्यता मिटवण्यासाठी आपला जीव जिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक मूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते, महामानव भारतीय संघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले, त्यामुळे सातारामध्ये त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेपासून जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तिथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज लंडन येथे शिकायला गेले. तिथून परत आल्यावर राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी आणि नंतर देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले. लंडन येथे शिकायला गेले. तिथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी आणि नंतर देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून त्यांना पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो. इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मंत्रिमंडळात होते. बाबासाहेबांनी अनेक सभा गाजवल्या, म्हणजे ते उत्तम वक्ते देखील होते. त्यांची विद्वत्ता पाहून त्यांना संविधान समितीचे अध्यक्ष करण्यात आले. जवळपास 2 वर्षे 11 महिने आणि 7 दिवसांच्या कठीण परिश्रमानंतर देशाचे संविधान तयार करण्यात आले. 26 जानेवारी 1950ला हे संविधान लागू करण्यात आले. 1954 व 1955 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती हळूहळू बिघडायला लागली. 6 डिसेंबर 1956ला महामानवांचे महानिर्वापन झाले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज ओम अँड यू आर वॉचिंग रेड टू रेड. आज आपण पाहणार आहोत बाबासाहेब आंबेडकर यांवर एक सुंदरसे असे भाषण. माझ्या चॅनलवर याच्या आधी मी बाबासाहेब आंबेडकरांवर निबंधसुद्धा टाकलेला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. चला तर मग या भाषणाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि आपल्या
मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगणार आहे. तर ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची. तू देव नव्हता, देवदूतही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास. अशा या न्याज सूर्याला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायद्याचे ज्ञाते, राजनीतितज्ञ, लेखक, समाजसुधारक, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महायोद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मिताची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य, तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारे, अस्पृश्यता मिटवण्यासाठी आपला जीव जिजवणारे, आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रजुरत्न ज्यांना महामानव म्हणून ओळखली आणि संबोधले जाते असे बाबासाहेब आंबेडकर होते. भारतीय संघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थानिक झाले, त्यामुळे सातारामध्ये त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेपासून जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या त्या तत्काळ राजा होते ते सयाजीराव गायकवाड. विद्यार्थी दशेपासून जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड तत्काळ राजा यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. तेथून परत आल्यानंतर राजा छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी आणि त्यानंतर देशातील दलितांचे उद्धारकर्ते म्हणून त्यांना पुढे केले आणि खूप मदत केली. आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो. इंग्रज राजवट असताना देखील ते मंत्रिमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मंत्रिमंडळात होते. बाबासाहेबांनी अनेक सभा गाजवल्या, म्हणजेच ते उत्तम वक्ते देखील होते. त्यांची विद्वत्ता पाहून त्यांना संविधान समितीचे अध्यक्ष करण्यात आले. जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या कठीण परिश्रमानंतर देशाचे संविधान तयार करण्यात आले. 26 जानेवारी 1950ला हे संविधान लागू करण्यात आले. 1954 व 1955 साली त्यांना 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती हळूहळू बिघडायला लागली आणि 6 डिसेंबर 1956ला महामानवाचे महानिर्वापन झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 साली भारतरत्न या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. चला तर मी एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. तुम्हाला जर भाषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजूला दिलेले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कोणताही नवीन व्हिडिओ आल्यास अपडेट मिळेल. चला तुम्ही भेटून तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि बाबासाहेब आंबेडकरांवर मी निबंध व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या.